सकाळी विदितने एक पराक्रम केला. मी प्यायचं पाणी सांगायला गेलेले आणि मी बाहेर आतून कडी लावून घेतली. मी किती वेळ दरवाजा वाजून नंतर ना विदितने दरवाजा उघडला. नशीब कळलं तरी नाही तर मग रडत बसला असता. आणि विदितला बघा कसं केलं. विदितला सकाळी छोट्या बाळासारखं काजळ वगैरे घातलेलं. हातातला टिक्का दाखव, हाताचा टिक्का धुतला. पायाचा दाखव, पायाचा. नाही धुवून टाकला, धुवून टाकला. त्याच्या डोळ्यात काजळ भरलेलं, टिक्का लावलेला, त्याला गंध लावलेला छोट्या बाळासारखं. त्याला लय मग छोट्या बाळासारखा असं रांगत होता, आगाऊपणा करतो. हा बाऊ झाला विदितला. आता वाजले 4. चहा बनवायचा आहे, मॅगी बनवायला ठेवली. आता मॅगी खाणार आहे आम्ही आता. सकाळपासून सारखी पप्पी घेते माझी. आमच्या इथे सकाळपासून लाईट पण नाहीये. लाईट नाही आता, संध्याकाळी येणार आहे 7-8 वाजता लाईट. लाईटीचं काम चालू आहे त्यामुळं संध्याकाळी येणार आहे असं बोललेत ते. माहित नाही, सकाळीच त्यांनी सांगितलेलं मोबाईल चार्जिंग करून ठेवा, काय पाणी भरायचं असेल ते भरून ठेवा. तसे म्हणजे एकदा मोटर चालू केलं पण प्यायचं पाणी मोटर लावल्यावरतीच आमच्याकडे येतं. त्यामुळं तेच सांगायला गेलं. विदितनी लावून घेतली आतून कडी. एवढी भीती वाटलेली, फर्स्ट टाइमच त्याने असं उद्योग केलेला. म्हटलं आता ह्याला समजते का नाही काय माहिती कडी उघडायला, पण उघडली. समजलं म्हणजे असे जास्तीची कामं करायला लागले आमचं बाळ. आता लय आगाऊपणा करतो. उघडलाय कडी, उघडली ती उघडली. आणि वरून त्यांचा एक मुलगा आलेला, म्हणजे आमचे घर मालक आहेत त्यांचा मुलगा आलेला, त्यांच्यासोबत निघून गेलाय. असलं शहाणा. परत त्याने थोड्या वेळाने आणून सोडलं माझ्याकडं. विदितचा व्हिडिओ बघा कसं करतोय, व्यायाम करतोय. आता त्याने डोकं बघा कसं लावलंय. हे बघा, दाखव दाखव कसं. हां कसं, हे बघा चमचा आहे त्याच्यामध्ये ही बॉटल घुसवली आणि असं करतोय, असं पकडतोय. हे बघा, हे बघा. आता हे काय कसलं टाईपचं डोकं आहे. डोळ्याला इन्फेक्शन झालं त्यामुळे मी जरा वॅसलिन लावले, तसं खाज सुटी. सर्दी पण झाली नॉर्मली. हे विदितने नख लावलेलं, म्हणजे चेहरा ओरबडलेला आणि ते होटाला पण पकडलेलं त्यांनी, तरी ते इन्फेक्शन करून ठेवलंय मला. त्यामुळे माझं तोंडात जरा थोडं हे झालं. तोंडात इथं आपण बघतोय दुखतंय का नाही ते असलं छान. इथं बघ ना की कसं झालं, किती झालं बघ इथं. काय माहिती पण इकडे दाखवून 3 लागलं केस सगळे टोटल. सो आता बघूया मॅगीचं काय झालंय. संध्याकाळी आपण जमलं तर मोमोज बनवूया. मॅगीला जास्त सूप झालंय, मला सूपच प्यायचंय. सर्दी खरं तर आजारी पडल्यावरती मी आधी एक ट्रिक करायची की मॅगीला जास्त सूप बनवायचे, त्याच्यात थोडंसं सॉल्ट आणि साजूक तूप टाकायचं आणि ते आवर्जून मी प्यायचे. माझी सर्दी लगेच निघून जायची आणि मॅगी खायला पण चान्स भेटायचा आम्हाला. तेव्हा लहान होतं. विदित काजळ लावल्यावर कसं दिसतोय नक्कीच सांगा आम्हाला. लहान असताना लय बाहेर दिसायला. काजळच घालून देतात, बांधून पकडून त्याला लावलंय काजळ. अरे ऍप घेतल्यामुळे तसं होतंय. मी झोपलेले प्लास्टिकचे प्लेट हे अख्खं घरभर आहे बघा, असा पसारा घालून ठेवलेला. तो पण आडवा पडलेला, म्हणजे झोपलेला थोडा लाईटली, जागाच होता. त्याला थोड्या वेळाने काय माहिती कशाची आठवण आली, सगळी प्लेट वगैरे काढून ठेवले, इथं पसारा करून ठेवला आणि मग माझ्या अंगावर येऊन उड्या मारत होता. खिसा आहे का तुला? तो काय खिसा आहे का पॅन्टीत?
पॅन्टीत काय खिस्सा आहे का? ह्या पॅन्टीत खिस्सा आहे का पॅन्टीला ग? खिस्सा नाहीये. बाऊ होतो मग. बाऊ होतो. लागेल तिथं पण आहे बघा. हाय बोल. बोल की त्यानंतर कर. हा बघ हाय कर. हात 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 हाताने हात आहे ना तुला? पी दे पी. आम्ही मॅगी खाणार आहे. पी दे पी दे पी दे पी दे पी. लागल ना वरती. पी दे की. पी दे. हा तू काय केलं? लागलं. तू काय केलं होतं सकाळी? सकाळी काय केलेलं? दाराला कडी लावलेली ना? कशी लावलेली कडी दाखव. कशी लावलेली कडी? कडी लाव. कशी लावलेली दाखव. कशी लावलेली? कशी लावलेली दाखव. परत एकदा दाखव. दाखव की. त्याला सांगितलंय मी कडीला हात लावलास तर मी तुला चटका देईन, त्यामुळे तो नको म्हणतो. आणि भीती वाटायला लागली. ते अर्ध लिटरचं दूध आम्हाला पुरतच नाही. 1 दिवसाचा चहा होता आणि संपून जातात. त्यामुळे 1 लिटरची पिशवी परवडते आम्हाला. 1 लिटरची पिशवी आणली की 4 दिवस तरी ॲटलीस्ट जाते. ती 1च दिवस जाते. 1-1.5 उद्या सकाळी तर संपलेला असं. मॅगी होतीये. मॅगीला थोडं उठ की रे. झोपलेले झोपेत तहान खूप लागत होती. दर्शन खाली जाऊन गाडी नीट कर ना. तर हाय गाईज, आत्ता उठलो मी. झोप आलती रे, गुंगी झालती. वातावरणच असं झालंय थंडी वाणी नाही का. कामं जाणं नव्हतं. आज उठलो मी 7ला. नाही तर मी उठतो 5, 4:30, 5 उठतो. आज 7 वाजले मला. पण मी उठतच नव्हतं. काय करायचं. काय उठलो मी पटापट आवरलं. 8:30 पण पोचतो कामावरती. रोज पण तेवढाच टाईम होतो. 8, 8:30ला कधी कधी 7 वाजता पोचतो. तर नाही येऊन आहे वाटतं आहे ना. आता आले असं दमट वातावरण झाले थंडीमुळे. त्यामुळे असं अंग दुखल्या गत होते. काय तर झाली आपली मॅगी बघा. आम्हाला दाखवली काय. हा बाळा गरम आहे. फॅन नाही एक तर. फॅन नाहीये, गरम आहे मॅगी. मागून लाईट येते ना, खिडकीची लाईट येते. गरम नाही ना बा. तो कसं दिसतंय काजळ लावलं. लहानपणी लावायचं तसंच दिसत. मी बरेच महिन्यात बघितलं त्याला काजळ लावलं. मला वेगळंच वाटायला लागलं ते. मुद्दाम लावत रे काजळ. डोळे साफ. डोळे पण साफ होतात. तर चला आज आहे संडे. काय विषय तुमच्याकडे काहीतरी विशेष असेल. आमचं तर नॉर्मलच लाईफ आहे. आम्हाला काय विशेष नाही काय नाही. हा मोमोज नाही तुम्ही म्हणा असं मोमोज नाही पण ती बनवते आता ते रोज. हा ब्लॉगिंग चॅनलपेक्षा जास्त कुकिंग चॅनलच झाला आता. मला तर असं वाटायला लागलं. पण तिने रेसिपी दाखवत नाही ना मला माहिती ना. अर्धवट काहीतरी आपलं काळीपत्ता काय तर कुठं काकडी काहीतरी हेच दाखवणार. रेसिपी कशाला पण दाखवायचं ना. सगळं दाखवायचं बाबा. मी हे साधं सगळं तू धडधड सांगते. हे आहे हे आहे. तुम्ही ह्याच्यात हे टाकलं पाहिजे त्यात ते टाका. साधी फक्त गोष्ट आणि फक्त कडे दाखवायचं की बाबा हा हे असं केलेलं आहे. झाला विषय क्लोज. तू 10 दिवसांनी हे दाखवते की लगेच तिथं बनवलेलं दाखवते. मग लोक म्हणतात काय आहे नक्की. रेसिपी दाखवते डायरेक्ट डायरेक्ट बनवलेलं खातं दाखवतात लोकांना. आहे की नाही. असं नाही. तू सगळं दाखवलं पाहिजे बाबा. हा काय करते तर डिटेलमध्ये दाखवलं पाहिजे. लोकांना पण बघायला जरा एक हे वाटलं पाहिजे बाबा. हा सस्पेन्स वाटलं पाहिजे. काय टाकते कसं बनतंय करपतंय का खाल्लं जाते का शिजतंय का नाही त्यातलं काय.
नाही चांगली बनवते टेस्ट सगळे तर बनवतात. टेस्ट पण सगळे बनवते. टेस्टच म्हणतोय सगळे पदार्थ बनवते म्हणून ते बनवते त्याचं असं कुठलंच पदार्थ नाही. एखादा एक दुसरा असेल कुठला तिला माहीत असेल पण सांगितलं की तो पण जमतो. टेस्ट पण चांगले असते. फक्त तिखट करते कधी कधी तिच्यानुसार तिखट लागतं पण आता मला जास्त तिखट पण होत नाही. तर चला ब्लॉग असंच चालू होते. ही तू काय अशी दिसायला लागली की तेल लावले का तू सुजलं का वाटतं का चटका दिलाय तुला चांगलाच फटका आहे का खरंच आणलं का वाटायला लागलं तुला आहे ना. इथं बघ कॅमेऱ्यात असं दिसतं असं समोर समोर एवढं वाटत नाहीये कॅमेऱ्यात असं नाही सुजवलं का वाटतं कुणीतरी. आता लोक म्हणतील मारलं काय नाही आणायचं का तुला आजारी पडली का काय तरी वेळ सर्दी झाली म्हणजे आजारी पडली. हे बबडी कबूतर आलंय. हे पटकन इकडे चल बबडी. एक बबडी कबूतर आलाय इकडे. असं नको ना करू पडेल तो. त्याला घे ना त्याला तुला काय काय नाही का झटक्यान झटका दिला तर एवढं दिसते का पतंग पतंग बघ. अरे बरं बघ की काय अडगीत करतोय. बघ इथं पतंग दिसली का काईट बघ काईट वरती. हा हे दिसते की झूम होती की आता चांगली. आपला ऍपल नाही आहे पण होते तेवढी थोडी तर क्लॅरिटी दिली बाबा याने. थोडी तर लास्ट ठेवली ओप्पोवाल्याने. ओप्पो आहे का विवो आहे हा ओप्पोच आहे ना ग होय ओप्पोच आहे ना. थोडी तरी लास्ट ठेवली आहे थोडी तरी क्वालिटी दिली आहे ती दिसते तरी. जास्त नाही झूम होतं नको चला पतंग फाटायची नाही तर जास्त झूम केलं तर इथपर्यंत पोहोचायचं आपल्या कॅमेरा एकदम HD मध्ये का. आज घेऊन जाईन मग तुला. हे उतर चल खाली चल घे जेवण पटकन. आज घेऊन जाईन मी तुला खाली बस म्हटलंय खाली बस. चला हे चहा पिऊन घे गरम झाले आपलं गार झाले. कुठे आहे का पतंग ती कुठं या दोघांचं पतंग बघ आता यांच्यात बाजी चालल्यात. तर पुढच्याने ना हा खालचा त्यांनी बरेच सगळ्यांनाच कट केली. आता बघूया दोघांमध्ये काय होते बघू आपण आता. आय 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 पण कोणी लांब लांब चाललाय. अरे तो लांब चाललाय व्हिडिओच्या बाहेर चाललाय तो व्हिडिओ च्या बाहेर चाललाय. बघ कटली कट गई उसकी पतंग गेली कधी बाहेर अगं का गेली. फिरली त्याच्या भोवती. कसं झालं वातावरण बघा. हा बघ मस्त व्ह्यू आलाय मस्त एकदम. काय करतोय तसं नाही करायचं इकडे चल. हा गेली पतंग सगळे कापले त्याने. हा सगळं काट काढलं ते पतंग त्याने. त्या पतंगने बघ सगळे तोडून टाकले. उडवायची पतंग उडवायची का आणायला मी मिला पतंग आपण इथून उडू. डॅडीला येत नाही तुला बी येत नाही. काय मला येत नाही पतंग उडवता. एड बीड लागले काय काही एड आहे का मला पतंग उडवता येत नाही. बरं मी व्हिडिओ चालू ठेवते पतंग उडवून. कुणाला आपण टेरेसवर जाऊ ना तू कशाला उडवायची. तिथून नाही उडू की मग मला काय तेव्हा वरती वार असेल तर वरनं उडू. काही कोण तुला नको म्हणणार आहे नको जाऊ काय तर टेरेस तेव्हा ती कट करते आता काय काय. आमच्या इथं लसूण लसूण 400 रुपये किलो आहे. 400 कसं आपण लसूण भेटेल. हे आम्हाला रिटर्न गिफ्टला भेटले. बघ असला गुड बॉय त्याने आणून दिला डब्बा मला आहे की ना. डब्बा आणून दिला की ना तुम्हाला. गुड बॉय तर का बिस्किट तर असंच बसलो आम्ही बाहेर जरा गॅलरीमध्ये.
फ्रेश वाटतं जरा थंडी. खरं तर आहे ना शेकोटी आपण ते गमेल आहे का रात्री पण ठेवायला पाहिजे ना. बघा रात्र व्हायला लागली ना जशी अशी तसा हा आपला बँड चालू करतो रोजचा. हा डबे भांडू तर टायमिंग बरोबर रोजचं तुम्ही बघत असाल ब्लॉगमध्ये. आणि मी आज बघितलं रोज त्याला तो आहे ना तिला रोज हे करा म्हणतो असं टेंट बांधून जातो. सो गायचं बघा आमचा हा टेंट हाऊस बघा किती मस्त आहे ना. वाव कसला कधीच बघितलं नसेल तुम्ही असा टेंट हाऊस. आम्ही ऑर्डर केली इम्पोर्टेड आहे इम्पोर्टेड. लाईट गेली परत गेली लाईट. बंद कर बंद कर बंद कर थांब का. अरे फ्यूज नाही पण कशाला काय कशाला लोड आपल्याला येईल ना. लाईटीवर लोड येऊन काय करते गुडल्यावर लोड आपल्या येईल आपल्या खिशावर लोड येईल. बरोबर केला गाईज. हां हा बघा आता असा आमचा हा टेंट हाऊस आहे इम्पोर्टेड एकदम इम्पोर्टेड फ्रॉम USA. कसं वाटलं तुम्हाला सांगा. आहे ना कवळीचा टेंट हाऊस. काय या हा या या मला हे म्हणतोय तुलाच जागा नाही मी काय करतो ते येऊन. आईस्क्रीम बनवणार आहे का तू. आईस्क्रीम बनवतो टेंटमध्ये तुझं. बनव पटापट. कसं बनवतो दे बनवून मला आईस्क्रीम. चल हां दे बनवून मला पटापट आईस्क्रीम. हां बनव चला बनव आईस्क्रीम. हां द्या द्या. हा बघा तेवढंच काहीतरी बघतो ते आपल्या मोबाईलमध्ये आणि शिकतो. आईस्क्रीमचंच आवडतं जरा नुसतं. आईस्क्रीम बनवतात बघत असतं कार्टून काय असतं ते. येऊ टेंटामध्ये येऊ येऊ चला आपण तिथे जाऊन बघू त्या टेंटामध्ये बसतो ते. मजा ले रहा है छोटे बच्चे की. गरीबाचा टेंट हाऊस आमचा बाबा असा जाऊ द्या. त्याला घ्यायला पाहिजे टेंट हाऊस. माझं नाही तर छोटा मोठा झालं का होता लहानपणी ठीक आहे. जागा लागते ना आपल्या इथं जागा पण नाही ठेवत. चल म्हणते कुठं नको बस तू जाऊन आता बस बसतो नाही आपलं बस तू सारखं सारखं आई आले. ये म्हणते हा येते का आई. येते ना आई बाबडी. कर 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 एकदा कर कर. चड्डीवर कर. हो छोट्याचं खाणं आहे बघ ते. छोट्याचं फूड आहे छोट्याचं फूड आहे. छोट्याची पेडेगिरी आणली आपण बुबूची. मी त्याला फिरून आणली म्हणायला तर काय आमची तर आता पण लाईट गेली आहे म्हणजे लाईटीचं काम चालू आहे त्यामुळे येते जाते. हा चार्जिंगचा बल्ब आहे. आज फिर हम अंधेरे में है. हा कुठे तबा आले वाटते मेसेज आली. थांबा दाखवतो. पोलीस आहे का हे त्याला नको ना तसं करू. कसं करतो. आली लाईट तर फायनल लाईट आली आत्ताच. चला हे मग पसारा काढून ठेवला वा असा. मी खेळू तुझ्या बरोबर बबडी. हा काय खेळायचं ते काय आता चार्जिंगचा काढून लावला आपला रेग्युलर बल्ब.
लावायची ह्याची बघ लाय लागते का नाही आणि मी ह्याच्यावर लागते ती तसं नाही हातावर घे की कधी किती वेळा ती लाईट हा बघा चार्जिंग नाहीये ना त्यामुळे हा एक काम बिना वायर की लाईट गॅलरीतला बल आहे ना ते चल तर आपण हा बल्ब लावू गॅलरीमध्ये तो पण चार्जिंग पण होईल बरेच जे झालं बंद असल्यामुळे हे होते शिरे दे इकडे तो ठेव पुढे तरी आता नाव बरोबर नाही तो नीट ठेवलं पाहिजे पातळ आहे ते फॅनच्या शेजारचं हे कुठलं आहे मग फॅनच्या लागली लागली लाईट आता चल चल हे धर ना ठेव बल्ब हा इकडे ठेव असा इथं तुझ्या इकडे राहायचं ठेव हातावर नाही बाबा पातळ आहे चुकून खाली जर पडला तर इथं त्याला चुरा होतो सोडूया तिकडे जाऊ दे कोपऱ्यात एकदम कुठं ठेव तिकडे कोपऱ्यात कशावर तरी कशावर नाही तू चुकून तर पडलं नाही तर कुठे नाही, इथं कोपऱ्यात. ह्याच्यात तिकडं कोण जात त्या ह्याच्यात त्या ह्याच्यात ठेवतो ना अरे पण तो तिकडं कोण जात नाही इकडं आणि कुठं? गेलं तरी मी व्यवस्थित जात असते कारण की तिथं कासाच्या गोष्टी तिथं कुठं ठेव आता तिकडं कोपऱ्यात ठेव ते ती पिशवीच्या आहे शेजारी कुठं इथं? हा, ती मागची पिशवी बघ ती छोटी हा तिच्या मागं ठेव तिथं हा घुसव तिथं हा, दिसत ते हा, तो बॉक्स पडलं ना तुला? तुलाच बघायला लागते माग उडी. तर फ्रेंड्स तर मला एवढं सांगायचं की बरेच जण आपले व्हिडिओ बघतात म्हणजे जे सबस्क्राईब नाही केलेले असतात ते बरेच व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ बघतात पण कोण सबस्क्राईब करत नाही तर प्रत्येक गोष्टीला थोडी मेहनत लागते आम्ही पण थोडी मेहनत करतो तर तुम्ही पण आम्हाला असंच सपोर्ट थोडा देत जावं आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत जावं तसं आम्ही चांगले चांगले कंटेंट आणण्याचा प्रयत्न करतच आहेत आता बघू आत्ताच आमची अजून जर्नी स्टार्ट झाली चला ओके तुमच्या सपोर्टने आपली यूट्यूब फॅमिली वाढणार आहे त्यामुळे तुम्ही पण असंच आम्हाला सपोर्ट देत जावा तर कुठं आम्ही चुकत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगत जावं की बाबा इथं असं असं बोललं आहे कधी कधी बोलण्यात नव्हतं माणसाच्या तोंडातून काय ते वेगळं निघून जातं तर आम्ही पण म्हणजे काम करून व्हिडिओ काढतो म्हणजे बाकीचे पण कामं करतो तुम्हाला असं वाटतं असेल की ब्लॉगमध्ये आम्ही फक्त घरीच असतो मी सकाळीच येतो कामावरून तसं काय नाही आमची बाकी पण आम्ही काम करतो आमचा एक स्टॉल होता ज्वेलरीचा तो आत्ता आम्ही सध्या बंद ठेवला आहे पण त्या ह्याच्यासाठी पण जायला लागतं मार्केटला की बा हा माल आला आहे थोडा माल आणायला लागतो पण आता तिथं आहे जागा पण तिथं आत्ता सध्या म्हणजे बांधचा छोटासा स्टॉल होता एका शॉपच्या बाहेर तिथं आत्ता रोड खणलेला आहे त्यामुळे आम्ही आत्ता लावत नाही तिथं आता काम झालं 1-2-3 महिन्यात काम येईल तो आम्ही तिथं परत चालू करू असं चाललं आहे आणि थोडं फायनान्शियल प्रॉब्लेम पण असतात त्यामुळे आम्ही थोडं लावताना विचार करतो कारण की लावलं म्हटलं तर आता पहिल्यासारखं त्याचं कस्टमर येत नाहीत आणि प्लस तिथं आता भाडं पण आहे आम्हाला हां रोजचे 150 रुपये भाडं आहे आणि तो काय असा छोटासा स्टॉल आहे आपलं काय असं हे नाही आहे मोठा सेटअप नाही आहे माल असतो बरं चांगला असतो क्वालिटी पण चांगली आम्ही व्हरायटी पण भारी भारी आणतो ज्वेलरीचे लेडीज ज्वेलरीचे तर कुणाला पुण्यात हवा असेल तर आम्ही तिथं आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही देत जाऊ आपलं काही एवढं मोठं शॉप नाही आहे छोटंसंच आहे जर माझ्या एरियात आजूबाजूला राहत असेल तर आपण ओळखीने देऊ आपण कमी करून तर ते सगळं समोर आम्हाला असं व्हिडिओ बनवून आम्ही एडिट करायला तर तुम्हाला माहिती कुठली गोष्ट अशी सहजासहजी होत नाही तर हेच लागतं थोडंफार मेहनत तर घ्यायलाच लागते तर तेच आम्हाला फक्त आमचं मेहनतीचं पाहिजे तुम्हाला तेच आम्ही एवढी मेहनत करतो फक्त आमचं म्हणणं हेच आहे की आता बरेच ते व्ह्यूअर्स येतात बघतात ठीक आहे तुम्हाला वाटलं थोडंफार आमच्यासाठी काहीतरी बाबा हे लोक एवढी मेहनत करतात तर तुम्ही तो आम्हाला सबस्क्राईब करत जावा
कारण की तुमच्या सपोर्टने आम्हाला तुमच्याच सपोर्टने आमची फॅमिली ग्रो होईल पटापट आणि आपली यूट्यूब फॅमिली ही पटकन वाढेल. तर तुम्ही असंच प्रेम दाखवत राहा आणि सपोर्ट करत राहा. तर असाच व्हिडिओ कंटिन्यू राहू नका. आता मोमोज बनवलेत तिने वाटतं आज मोमोजची रेसिपी मी दुसऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकल, छोटीच असेल, कारण की तसं टाकलं तर हा ब्लॉग लय मोठं होऊन जाईल आज, नाही का. आता ती सेपरेट टाकतो मी 2-3 मिनटाची. म्हणजे काय होतं, मग जास्त लेंथ दिसते ना व्हिडिओची तर माणूस मग नाही का वैतागतो. कारण की मी करत 2-3-4 मिनटाचा असेल तो व्हिडिओ, जास्त नसेल मोमोजचा. आणि सिम्पल आणि इझी रेसिपी आहे ती मोमोजची. तुम्हाला सांगेल तिने तिने कसं बनवलं. तर असंच व्हिडिओ कंटिन्यू राहत जाऊ द्या. चला, ते मोमोज तिने आज मोमोज बनवले. मोमोज कमी नाही, खाऊन बघू आपण टेस्ट. बघा, हा फ्रायवाला आहे, हा उकडलेला तसं ठेवलं तुम्ही. खाऊन बघू आपण मस्तपैकी. मस्त झालं आहे, घर चांगलं झालं आहे. फक्त चटणी किंवा सॉस पाहिजे होतं. टेस्टला एकदम कडक झाला आहे मोमोज. फक्त असं काय आहे, ह्याबरोबर चटणी पाहिजे होती. चटणीची पण शिकून घेते बरं, चटणी पण शिकून घे. त्याचा ब्लॉग मी टाकतो उद्या व्हिडिओ कसं बनवतो. सिंपल पद्धती, जास्त काहीच नाही आहे. अगदी किती वेळात ग, एक 15-20 मिनटात बस, अर्धा तास हे बनवू शकता तुम्ही.